गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तर आज आपण चाललेलो आहे एक छोट्याशा फॅमिली ट्रिपला. तर आज आहे रविवार. सगळे आपण कामापासून सुट्टी मारून फिरायला चाललेलो. लेट्स सी आपला आजचा दिवस कसा जातो. आजची सकाळ थोडी वेगळी होती. घराच्या खिडकीतले हे शांत झाडं, देवघरातली शांतता आणि वरती आकाशातले पावसाळी ढग. आईने घरच्या घरी गरम बटाटे वडे बनवले. तेही ब्रेड सोबत मस्त लागले. एकदम हटके अशी सुरुवात झाली. मग बॅग्स भरल्या, खाणं पॅक केलं आणि सगळे तयार. आणि आम्ही निघालो. सुरुवात झाली पेट्रोल पंपावरून. आधी पेट्रोल भरलं, मग अचानक लक्षात आलं एक बाईकचं आणि एक कारचं टायर पंक्चर आहे. मग लगेच दुरुस्त केलं आणि पुढचा प्रवास सुरू केला. मस्त पाऊस पडत होता. गार वारा, अंगावर पडणारे थंडगार पावसाचे थेंब खूप मस्त वाटत होते. हळूहळू शहराच्या बाहेर पडलो. मग घेतला छोटासा ब्रेक आणि आम्ही मस्त गरमागरम मॅगी खाल्ली. पावसात मॅगी खाण्याची वेगळीच मजा अनुभवली. इथे इथे बघ निधी बाय. मग मी कार चालवायला घेतली. लहानपणी माझ्या काकांना गाडी चालवताना पाहायचो. तेव्हा वाटायचं कधी मी अशी गाडी चालवेन. आणि आज त्या निसर्गरम्य रस्त्यांवर मी स्वतः गाडी चालवत होतो. जणू एक लहानसं स्वप्न खरंच पूर्ण झाल्यासारखं वाटलं. मग आम्ही पोहोचलो निसर्गाच्या कुशीत वसलेलं कर्जतचं प्रति पंढरपूर. शांत जागा, सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती, आणि बाजूला वाहणारी नदी आणि त्या शांत नदीचा संत प्रवाह. रस्त्यात एक छोटंसं मार्केट लागलं. तिथे थोडी खरेदी केली, खायचं सामान घेतलं, थोडं फिश आणि पनीर सुद्धा. आणि मग शेवटी पोचलो आम्ही आमच्या विल्लावर. निसर्गाच्या खुशीतलं एक शांत आणि सुंदर जागा. तर आपण आलो आहेत आज कर्जत या ठिकाणी. तर इकडे आपण हा विला बुक केलेला आहे, म्हणजे आपलाच विला आहे हा. तर इकडे आता आपण बघूया हा विला कसा आहे. व्हिडिओ काढूया मस्त. लेट्स सी. सुरुवातीला एकदम मोठा हॉल आहे, जिथे सगळं कुटुंब एकत्र येऊ शकतं.
मग एका बाजूला एक खोली आहे, अगदी आरामदायक आणि स्वच्छ. त्यानंतर पहिल्या मजल्यावर गेलो. जिथे 4 बेडरूम्स आहेत आणि एकदम मज्जा येणारा कॅरम सेटअप. त्याच्या समोरच बाल्कनी. तिथून निसर्गाचा सुंदर असा नजारा दिसतो, अगदी मनाला शांती देणार. ह्या विलात एकूण 6 बेडरूम्स आहेत आणि प्रत्येक रूम्स मध्ये चांगले आणि स्वच्छ वॉशरूम्स आहेत. बाहेर एक गार्डन आहे, जिथे आम्ही थोडा वेळ घालवला. आणि आमच्या सगळ्यात आवडती जागा म्हणजे स्विमिंग पूल, जिथे थंडगार पाण्यात उड्या मारायला खूप मजा येते. विलाचा टूर झाला. आता वेळ आहे थोड्या धमाल क्षणांची. डान्स कर निधी. मस्त जलेबी पापडा आणि भजी, कांदा भजी आणि चहा आणि थंड पावसाचं वातावरण. निधी हाय निधी. आम्ही सगळे नाश्त्यानंतर निघालो नदीकडे. शांत रस्ता, दोन्ही बाजूला हिरवळ. बाबा आणि काका गप्पा मारत निवांत चालत होते. पूर्ण असं मस्त पावसाळी वातावरण, सगळीकडे अशी हिरवळ. आपल्या विल्ल्यापासून 5 मिनिटावर यशी नदी आहे. असे घाट वाटा. आपण जंगलातून जाऊया, जंगलातून जंगलातून. हा विल्ला असा आहे की याला दरवाजा नाही, सगळा काचेचा दरवाजा. हा येस, काचेचा विल्ला. जसजसे आम्ही नदीच्या जवळ पोहोचत होतो तसतसा तिचा खळखळता आवाज कानात येऊ लागला. लांबून नदीचं सौंदर्य टिपलं. आणि मग हळूच पाय बुडवले त्या थंड पाण्यात. नदीच्या वाहत्या प्रवाहात काही झाडं अशी शांतपणे उभी होती, न हलता
न डगमगता. जा पॅन्ट वरती कर. जा 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 मी येतो तुझ्या पण ये ये थोडा वेळ आम्ही सगळे नदीच्या काठावर बसलो. मागे बघ मागे. काळू काळू पाण्यात भिजून काढूया आपण तुझा आयफोन. बाबांच्या मागे लागला हो कुत्रा. आणि मग सुरू झाला एक लहानपणाचा खेळ. दगड पाण्यात किती वेळ उड्या मारतो. ते पण नाही बोलतायत. हे सगळे फक्त राहू द्यायचे नंतर पाण्यात वाहून जाईल. वाहून जाईल म्हणून आता सगळ्यांनी चप्पल चल परत टाक. चल व्हिडिओ मध्ये आलं पाहिजे. नदी असेल ना कर्तव्य. दोन टप्पे ते 3 टप्पे टाकणार आहे. दोन टप्पे अजून इकडे तिसरा दगड बघायला. दोन परत दोन अजून एक बघेल. हार्ट आहे हार्ट. एक दोन दोन परत दोनच पडले. बघ दिसता का. एक दोन सोबत इकडे गेला. 3 टप्पे परत पातळ बघ एवढं. एक दोन हा बघ थांबलेला. आपण खाली गेलो. परत चल हा पातळ आहे स्वयं. या बघा पातळ तीन लांब लचक 3 गेलो. परत एक ट्राय करूया. अजून एक ट्राय करूया. अजून एक. लेट्स गो. केवढे गेले आले का रे. पाण्यात फोटो काढत होतो. कोणी पोज देत होतं, कोणी दगड टाकत होतं आणि कोणी फक्त गंमत बघत होतं. थांब थांब इथे बघ इथे बघ. परत परत थोडा वेळ असाच मस्तीत गेला आणि मग आम्ही परतलो आमच्या विलाकडे. मस्त पनीर तंदूर पनीर. चिकन कुठे आहे. चिकन दाखव. ह्याच्यात चिकन आहे. गुड. बरंच झालं. चिकन चिकन बुडबुडी बुडबुड बुडबुड बुडबुड. तर आता रात्र झालेली आहे आणि विलाच्या सगळ्यात बेस्ट
प्लेसवर आलेलो आहे आपण. इकडनं पूर्ण व्ह्यू दिसतो. अजून वरती पण आहे, पण हा सगळ्यात बेस्ट आहे मला असं वाटतं. एकदम असं असतं. पण वरती पण जाऊन चेक करूया. निधी, हॅलो निधी, इकडे इकडे. पूर्ण काळोख आहे, पूर्ण काळोख. फुल इकडे सकाळी यायला लागेल. कसलं भारी वाटतं. पूल बघूया आपण वरतून, पूल कसं दिसतं. लेट्स चेक इट. लाईट लावले असतील तर. ओके, लाईट लावले आहेत की नाही? येस, पूलमधली नाही लावली लाईट, तरी भारी वाटते. पिंकी, पनीर फ्राय. काय बात आहे, क्या बात आहे. हे बघ, हे बनलेलं आहे आणि हे बनायचं. हे खाऊ शकतो. बघ केवढं पिंकी. दूध धरा. खतरनाक, मजबूत आहे, टेस्टी. आता वेळ होती स्विमिंग पूलमध्ये उतरायची. मस्त पूल आहे बघ. थंडी वाजते रे, पाणी गरम असतं माहिती आहे का. ये निधी. हे व्हिडिओ चालूच नाही केली, फक्त पकडून ठेवलाय मी. व्हिडिओ आता चालू झाली. आणि मग पूल मध्ये झाली खरी मज्जा. आता आम्ही लावलेली दोघांनी. हा चल, तिला घेऊन चढ पाहिजे तर. कासव बघा, आमच्या ग्रुप मधला कासव. ए बुडला कासव. ए नाचो. कॉक 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 कोंबडी. सोडे भेटत व्हिडिओ काढ. तुला उडून फेटायला लागतो. अरे तू थांब ना, काय नाही होणार, मी आहे ना. सुरू झाली दही अंडी.
पहिला, दुसरा, तिसरा तर एकदम सहजपणे लावले. पण चौथा थर लावताना मात्र थोडं फसलो. दोन तीन वेळा पाण्यात पडलो. या पुढे लवकर स्वयंला हात दे मला. काम देणार नका तू. थोडा हात सोडा. माझा हात सोडा. स्वयं हात दे. नाही थांब. हा. किती हात नको. पण शेवटी 4 तर लागले आणि सगळ्यांनी आनंद केला. सकाळ झाली आणि निघण्याआधी एक फॅमिली फोटो घेतला. ट्रिप संपली आणि आठवणी मात्र सोबत घेऊन चाललो आहोत. साधा वाटलेला एक दिवस पण खूप काही देऊन गेला. आता वाट बघतोय अशाच एका पुढच्या ट्रिपची. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया एका नव्या आठवणींसह एका नवीन ब्लॉगमध्ये.